घ्या जेवायचं घ्या. हो सर, सुरू करा. ओके, थँक्यू. ओके, अहिंसाच्या याच्यामध्ये अजून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चष्मा म्हणून एक 2 पॉइंट आलेले आहेत. ते 2 पॉइंट मी तुम्हाला इथं सांगतो. पहिला पॉइंट आहे की आपल्या समाजामध्ये नॉनव्हेज खावं का नाही, बौद्धांनी नॉनव्हेज खावं का नाही यावरती बरेच असे संभ्रम आहेत. काही जण खावं, काही जण नाही खावं असं म्हणतात. तर याच्यामध्ये एक क्लिअर कट बाबासाहेबांनी याच्यामध्ये इथं सांगितलेलं आहे. सेक्शन 4 मध्ये तथागत गौतम बुद्धांचे जे सरमन्स आहेत किंवा त्यांनी जे उपदेश केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये एक चॅप्टर आहे, नॉट फूड बट इव्हिल ऍक्शन्स दॅट मॅटर. म्हणजे त्याच्या इंग्लिशमध्ये अमागंधा नावाचा एक असेटिक होता. असेटिक म्हणजे एक तपस्या करणारा एक साधक होता जो हिमालयामध्ये तपस्या करायचा. तर त्याच्या तिथं वर्षातून एकदा 4 महिन्यासाठी तो खाली पायथ्याशी असणाऱ्या एका गावामध्ये यायचा आणि तिथं ते लोकांकडून त्याला जे काही आवश्यक जे आहे ते घेऊन जायचा. लोक त्याचे खूप चांगले सन्मानाने स्वागत करायचे, आदरातिथ्य करायचे. आणि तो जो ॲसेटिक होता, तो जो तपस्वी जो होता, तर तो अहिंसेबद्दल म्हणजे लोकांना टोटली मांस असेल, मच्छी असेल हे खाण्यापासून परावृत्त त्यांनी केलेलं होतं त्या लोकांना. तर त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध एकदा आले होते आणि त्यांनी त्यांचा धम्म तिथं सांगितला होता. तर धम्म सांगितल्यानंतर तिथली लोक मांस मच्छी सुद्धा खायला लागले होते त्यानंतर. तर तो जो तपस्वी तिथं आल्यानंतर त्याला हे जाणवलं की बाबा तर मांस मच्छी खायला लागलेले आहेत. तर याचं स्पष्टीकरण घेण्यासाठी तो तथागतांकडे जातो. तर त्यावेळेस तथागत त्याला सांगतात की खाणं नाही, इट इज नॉट द फूड बट युअर ऍक्शन्स किंवा इंटेन्शन हे जास्त महत्वाचं असतं, ते जास्त घातक असतं. म्हणजे बरेच त्यांनी तिथं त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे. नॉट द इटिंग ऑफ द फ्लेश बट युअर ऍक्शन्स दॅट मॅटर, युअर इंटेन्शन दॅट मॅटर्स. म्हणजे एखादा जर अन्न म्हणून जर खात जर असेल, पण त्या व्यक्तीचं जर त्याच्या मनामध्ये क्रुकेडनेस असेल इतरांप्रती, जर त्याच्यामध्ये हिंसा करण्याचं असेल, एक पापी वृत्ती जगण्याचं जर असेल त्याच्या मनामध्ये स्वभाव, तर तो घातक आहे. खोटं बोलत असेल म्हणजे थोडक्यात एक पंचशील आपण त्याला म्हणूया, तर ते जास्त घातक आहे. खाणं हे घातक नाहीये, हे तथागत गौतम बुद्ध त्याला तिथं सांगतात. आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा इथं सांगितलेलं आहे. मागे सुद्धा या विषयावरती आपली चर्चा झालेली होती की आहाराप्रमाणे ज्याचा ज्याचा जो प्रदेश असेल किंवा आवड असेल, तर आहाराप्रमाणे व्यक्तीचे आहारामध्ये समाविष्ट होणारे पदार्थ बदलतात. तर तो आहार महत्वाचा नाही, काय खातोय तो, पण त्या व्यक्तीचा तिथं स्वभाव, इंटेन्शन इतरांप्रती असणारं हे अधिक महत्वाचं आहे. तर हा एक अतिशय महत्वाचा पॉइंट धम्म प्रशिक्षकांनी खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणी जर एखाद्याला जर व्हेजिटेरियन राहण्याची जर आवड असेल तर जरूर व्हेजिटेरियन राहा, पण दुसरा नॉनव्हेज जर खातोय तर अरे बाबा बौद्धांमध्ये असं नाही असं त्याला सांगू नका. खाऊ द्या त्याला, फक्त त्या व्यक्तीचा स्वभाव, इंटेन्शन, इतरांप्रतीचं वागणं हे याच्यावरती तुम्ही फोकस केला पाहिजे. अहिंसेमध्ये अजून एक दुसरा पॉइंट महत्वाचा जो बाबासाहेबांचा चष्मा म्हणता येईल, तो पॉइंट आहे, मी वाक्य त्यांचं इथं वाचून दाखवतो. अ प्रिन्सिपल लिव्स यू फ्रीडम टू ऍक्ट, अ रूल डज नॉट. म्हणजे इथं प्रिन्सिपल आणि रूल याच्यामध्ये बाबासाहेबांनी एक फरक केलेला आहे. अ प्रिन्सिपल गिव्स यू द फ्रीडम टू ऍक्ट, पण रूल म्हणजे नियम हे तुम्हाला मोकळेपणा देत नाही वागण्यासाठी. या वाक्याचं अर्थ समजावून सांगण्यासाठी मी एक उदाहरण देतो. काल परवा सकाळ पेपरमध्ये एक आर्टिकल आलं होतं.
ते आर्टिकल बॉस संदर्भात होतं, बॉस आणि एम्प्लॉई. बडगे सर आणि बाळासाहेब गायकवाड, संजय भोसले यांची आमची मीटिंग झाली होती. तर त्या मीटिंग मध्ये हा विषय आम्ही चर्चा केला होता. तर तुमच्या सर्वांच्या सोबत सुद्धा हा विषय परत एकदा चर्चा करतो, कारण या चॅप्टर मध्ये तो विषय परत एकदा आलेला आहे म्हणून. तर ते आर्टिकल असं होतं की अनेक लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांचा बॉसचा स्वभाव त्यांना जड जातो, किंवा बॉसच्या स्वभावाशी त्यांना पटत नाही, म्हणून ते नोकरीचा राजीनामा देत असल्याचं आढळून येतं. आणि मग त्या बॉसची बाबा कसं पटवून घ्यावं, कसं बाबा त्याच्यासोबत सलोख्याने राहावं, हे एक्सप्लेन करण्यासाठी ते आर्टिकल होतं. तर आता धम्माचा अभ्यास केल्यानंतर किंवा धम्माची दृष्टी तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर वर्तमानपत्रामध्ये अशा अनेक बातम्या येत असतात. आपल्या अवतीभोवती सुद्धा अनेक घटना घडत असतात. तर त्या घटनांकडे तुम्हाला या धम्माच्या दृष्टिकोनातून पाहणं शक्य होत राहतं. त्याचंच एक उदाहरण म्हणजे हे आर्टिकल. हे आर्टिकल जरा तुम्हा सगळ्यांना मी प्रश्न विचारणार आहे याच्यावरती, पण हे समजून घ्या हा पॉइंट. आर्टिकल होतं की बॉसचा स्वभाव न झेपल्यामुळे अनेक लोक काम सोडून जाण्याची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येत असतात. आणि मग त्या आर्टिकल मध्ये लिहिलं होतं की बाबा त्या बॉसची कसं काय तुम्ही व्यवस्थित पटवून घ्यावं, त्याचे जे काही स्वभाव जे असतील, स्वभाव गुणधर्म कसे समजून घ्यावेत, कशा पद्धतीने त्याच्याशी मग डील करावं, अशा बद्दल ते आर्टिकल होतं. तर हे आपल्यापैकी अनेक जण या अनुभवातून कदाचित गेलेले असतील. तर या विषयावरती तुम्हाला काय वाटतं? मग हे बाबासाहेबांच्या वाक्याकडे मी येतो. कधी असे काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत का बॉस संदर्भात? येस सर, मला बरेच आलेले आहेत अनुभव. सांगा ना. इव्हन मी यावर एक पुस्तक पण लिहिलं आहे रायपूरला असताना, माय एन्काउंटर ॲट रायपूर म्हणून. बरं, एन्काउंटर म्हणजे काय? पिस्तुलाचं? पिस्तुलाने एन्काउंटर केलं ना बॉसचा? नाही, पिस्तुलाचं नाही आहे. म्हणजे बॉस तुम्हाला कसे त्रास देतात ऑफिसमध्ये, त्यावर एक मी त्या अँगलने लिहिलेलं आहे की बॉस कसा त्रास देतो आणि त्यामधून आपण मी कसं बाहेर येत होतो प्रत्येक वेळी. असे साधारण 60 अलग अलग पॉइंट्स मी दिलेले आहेत. आता एक उदाहरण सांगतो. एखाद्याला जर त्रास द्यायचा असेल, बॉस त्याला रविवारी फोन करतो, कुठे आहे तू, बरोबर आहे, काय तू, असं विचारतात. आपण सांगितलं बाजारात. अरे ह्यावेळी बाजारात काय करतो? अरे बायकोनं सांगितलं बाजारात नाही जायचं, तू कुठं जायचं मग? असं मी त्यांना विचारलं. तुम उलटा उत्तर देत आहे. असं हे तर काही उलट उत्तर नाही ना. जर बायकोने म्हटलं रविवारी बाजारात जायचं तर आपण नाही म्हणू शकता का? मग साहेब म्हणा तू उलट उत्तर देतो. म्हटलं यात उलट देण्यासारखं उत्तर काहीच नाहीये. जे फॅक्ट आहे ते मांडतो. त्यामुळे कधी कधी तुम्ही जेव्हा फॅक्ट मांडता, हा पुढचा माणूस कसं घेतो यावरून तुम्हाला बॉसचा स्वभाव लक्षात येतो. एखादी चांगली गोष्ट, याच्यावरती उपाय काय होता तुमचा? उपाय काय केला? उपाय मी असा केला की त्यांना जे तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा. मग त्यांनी मला ब्रँचच्या फिगर विचारल्या. मी त्यांना फोनवर सगळ्या फिगर सांगितल्या. आणि त्यांना जेव्हा ते कळलं की याला सगळं माहित आहे ब्रँच बद्दल, हा बाहेर जरी असला तरी, तेव्हा ते सॉरी म्हटलं, त्यांनी विषय संपवला तिथे. तर असे कारण असताना खूप अनुभव आहेत मला. इव्हन मी बिजापूर आहे ना छत्तीसगडमध्ये, त्या ठिकाणी मला ब्रँच उघडायला पाठवलं होतं. टोटल नक्षलाइट एरिया आहे. जगदलपूर पासून साधारण 80 किलोमीटरवर आहे. त्या ठिकाणी कुणी जायला तयार नव्हतं. तर मला तिथे पाठवलं, तुम जाके ब्रांच खोलो. म्हटलं सर वो बहुत बेकार एरिया है, वहां मैं जाएगा तो वो मेरे को उड़ा सकते. बोले लोग क्या तुमको उड़ाने के लिए बैठे हैं क्या? मतलब फिर आप किसी और को भेजो. तो बोले नहीं, कोई जाने को तैयार नहीं. मतलब कोई नहीं जाएगा तो मैं क्यों जाएगा फिर? नहीं आपको जाना ही है. मतलब ठीक है जाऊंगा, लेकिन मुझे पूछने का नहीं मैं क्या कर रहा हूँ वहां जाके. तर मी तिथे जाऊन बरोबर 11/11/2011 ब्रँच ओपन केली बिजापूरला. ते आता माझ्या नावावर चालते तिथे. तर त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती की आम्ही ज्या दिवशी ओपनिंग करत होतो ब्रँचचं, इकडे माझी फीत कापत होता कलेक्टर आणि तिकडे एका जणाचा एन्काउंटर केला होता त्यांनी. तर मी राजेश कुमार म्हणून कलेक्टर होते, त्यांना म्हटलं सर ये क्या हो रहा है, आप इधर फीत काट रहे हो और उधर किसी और को उड़ा दिया है. तो मला म्हटलं भैया ये तो रोज का काम है, मैं अगर ऐसे हर जगह पे ख्याल रखूंगा ना तो लगता है मेरा ही वो लोग एक दिन एनकाउंटर कर देंगे.
म्हणजे अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला बॉस जेव्हा त्रास देतो ना, तेव्हा तुम्हाला मध्यम मार्ग निवडावा लागतो. प्रयत्न करायचा की ते ऐकतात की नाही. नसेल ऐकत तर ठीक आहे, जाऊंगा मैं, जसं होईल तसं करणार आणि येणार परत. आणि माझा अनुभव आहे की तुम्ही जर का चिकाटीनं काम केलं तर तुम्हाला नक्की त्यामध्ये यश मिळतं. आणि ह्या सगळ्या घटनांवर मी माझं बुक लिहिलं आहे, माय एन्काउंटर ॲट रायपूर. खूप छान पुरुषोत्तम जी. आय वॉज इन आसाम, गुवाहाटी, इन चार्ज ऑफ 7 स्टेट्स, मणिपूर, मेघालय, नागालँड वगैरे सगळं नक्सलाइट एरिया. हा विषय खूप महत्वाचा आहे आणि मला वाटतं याच्यावरती आपण एक स्वतंत्र वेबिनार घेऊ, ओपन वेबिनार घेऊ त्याच्यावरती. आणि तुमचे अनुभव हे इतरांना सुद्धा खूप खूप कामी येतील. तर आत्ताच्या विषयानुसार तुम्ही खूप छान सांगितलं, तुमचा अनुभव शेअर केला. तर आत्ताच्या विषयानुसार की म्हणजे धम्माच्या दृष्टिकोनातून याला कसं पाहायचं. आता धम्माच्या दृष्टिकोनातून पाहायचं म्हणजे बॉस जे बोलेल ते सगळं आपण निमूटपणे, शांतपणे, अहिंसेच्या मार्गाने ऐकून बसायचं असा अर्थ होत नाही. मध्यम मार्ग काढायचा आणि पुढे जायचं. हा, तर म्हणजे माझ्या सुद्धा व्यक्तिगत जीवनामध्ये मी सुद्धा माझ्या करिअरची सुरुवात ज्युनियर इंजिनियरनीच केली आणि आता मी चीफ इंजिनियर आहे, म्हणजे आता बॉस आहे मी स्वतः. पण सांगतो, जसा माझा जो प्रवास जो झाला, तर त्या प्रवासामध्ये जे काही अनुभवलं आणि आता सुद्धा ऍज अ बॉस म्हणून जे मी अपेक्षित करतो तो अनुभव सांगतो, पुरुषोत्तमजींचा अनुभव सांगतो. आणि मग इथे बाबासाहेबांनी हे जे वाक्य सांगितलेलं आहे, तर त्या वाक्याचा संदर्भ कसा आपण घेऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा, तुम्ही जे काही काम करत असता कुठेही, भले तुम्ही खाजगी जीवनामध्ये असाल किंवा सामाजिक जीवनामध्ये असाल किंवा कुठेही असाल, जे काही तुम्ही काम करता, सर्वप्रथम तुम्हाला ते काम व्यवस्थितपणे माहीत असणं अतिशय आवश्यक राहतं. कारण तुमची निष्ठा जी आहे ही निष्ठा त्या कामाप्रती असायला हवी. जर तुम्ही तुमची निष्ठा त्या कामाप्रती जर ठेवली आणि जर तुम्ही तुमच्या कामामध्ये जर कसल्याही शंकेला किंवा चुकीला जर तिथं स्थान देऊ शकला नाही, तर बॉसचा स्वभाव तुमचा कसलाही असो, तो बॉस तुमचं वाकडं करू शकत नाही. हा माझा एक व्यक्तिगत अनुभव आहे. ठीक आहे. तुम्हाला त्या बॉसला विचारलेल्या प्रश्नाला किंवा दिलेल्या त्रासाला एक छाती ठोकपणे उत्तर देण्याची शक्ती तुमची प्राप्त होत असते, जर तुम्ही तुमच्या कामामध्ये प्रवीण असाल किंवा प्रामाणिक असाल तर. ओके. पुरुषोत्तमजीने आता ते सांगितलं, रविवारच्या दिवशी त्याने फोन करून त्याने विचारलं, तर त्यांना तडकाफडकी तिथे बँकच्या फिगर दिल्या, तर तो बॉसच सॉरी म्हटला नंतर. ओके. तर असं कोणत्याही ठिकाणी जर तुम्ही काम जर करत असाल, जर त्या काम येते, कारण त्या कामामुळे आपल्याला पैसे मिळत असतात, तर त्या कामामध्ये आपलं नैपुण्य किंवा एक एक्सपर्टीज आणणं खूप गरजेचं आहे. आणि त्या कामाशी एकनिष्ठा जर तुम्ही जर ठेवली, तर बॉसचा स्वभाव कसाही असू द्या, जास्त फरक तुमच्यावरती पडू शकत नाही. कारण बॉस तुम्हाला फक्त कामासंबंधातच प्रश्न विचारणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला तो बाकीचा त्रास तो देऊ शकतो. बाकी व्यक्तिगत आयुष्याबद्दल दखलंदाजी करण्याचा कोणत्याही बॉसचा अधिकार राहत नाही. ओके. तर इथं बाबासाहेब सुद्धा तेच इथं सांगतात की प्रिन्सिपल नॉट द रूल. म्हणजे कोणताही बॉस जर असेल तर ते बॉसची ऍडहिरन्स किंवा एक संलग्नता त्या प्रिन्सिपलशी असली पाहिजे. जिथे आपण काम करतो तिथं कशा पद्धतीचं काम आहे, काय काम आहे, त्याच्याशी कटिबद्धता असली पाहिजे. तर बाकीचे एम्प्लॉईज असतात किंवा त्याची टीम असते, तर त्यांची कटिबद्धता सुद्धा त्या प्रिन्सिपलशी असली पाहिजे, त्या कामाशी असली पाहिजे. आणि त्या कामाप्रती ते काम म्हणजे काम केलं. व्यक्तिनिष्ठता नसली पाहिजे की बॉस आहे म्हणून बाबा त्याची जरा गोडी म्हणजे काय त्याला म्हणतात ते, काय शब्द आहे तो, चमचेगिरी करायची. हा, चमचेगिरी. बॉस आहे म्हणून त्याच्या स्वभावानुसार चमचेगिरी करायची. तुम्हाला त्याची आवश्यकता भासत नाही जर तुम्ही तुमच्या कामाशी एकनिष्ठ असाल तर. ओके. कामामध्ये तुमचं एक्सपर्टीज निर्माण करा, कामाप्रती एकनिष्ठता करा, जे कामाची जे प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याशी तुम्ही एकनिष्ठता करा,
चमचेगिरी करण्याची किंवा आवश्यकता भासणार नाही, किंवा दुसरं कोणी तुम्हाला त्रास देण्याची शक्यता ही फार कमी राहते. भारतीय संविधानामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी हा शब्द तिथं वापरला आहे. कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी म्हणजे तुमची एकनिष्ठता ही त्या संविधानातील तत्वांशी असली पाहिजे. तिथं कोण सत्तेत आहे त्याच्याशी एकनिष्ठता नसली पाहिजे, सत्तेत कुणी का असताना, पण तिथल्या व्यक्तींची आणि जनतेची एकनिष्ठता ही त्या संविधानावर असली पाहिजे. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मध्ये सुद्धा आपण जे प्रशिक्षण घेत आहोत, तर आपल्या सर्वांची एकनिष्ठता ही कुठे असली पाहिजे, कोणी सांगू शकेल? बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि बुद्धिस्ट सेमिनरीच्या प्रशिक्षकांची एकनिष्ठता ही कुठे असली पाहिजे, कोणी सांगू शकेल का? सुनंदाजी, सुधाजी? मातृसंस्थेच्या विचारांशी, धम्माच्या विचारांशी, मिशनरी के प्रति सर, धम्माच्या प्रति. ओके, सुधाजी? धर्माच्या प्रती असली पाहिजे आणि जे सत्य आहे त्याच्या प्रती असली पाहिजे. ओके. संस्थेच्या बाजूने असले पाहिजे. संस्थेच्या बाजूने म्हणजे काय? म्हणजे संस्थेच्या प्रती निष्ठा असली पाहिजे. बाळासाहेब, तुम्ही उत्तर द्याल का? बडगे सर? मातृसंस्थेच्या विचाराशी संलग्न असायला पाहिजे. संस्थेच्या संविधानाशी. एक्झॅक्टली. संस्था जी दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, तर त्या संस्थेची ध्येय उद्दिष्ट दिलेली आहेत, त्या संस्थेची घटना दिलेली आहे की कशा पद्धतीने पुढे काम झालं पाहिजे. बुद्धिस्ट सेमिनरी दिली असताना बुद्धिस्ट सेमिनरीचा सिलेबस सुद्धा त्यांनी दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात एक क्लिअर कट त्यांनी आउटलाईन दिलेली आहे. तर तुमची आणि आमची निष्ठा जी आहे, तर जे आपल्या मार्गदर्शकांनी दिलेलं आहे, उद्धारकर्त्यांनी दिलेलं आहे, ध्येय उद्दिष्ट घटना, तर तुमची आमची कमिटमेंट त्याच्याशी असली पाहिजे. म्हणजे आपला मार्ग चुकणार नाही का नाही? तर तिथं व्यक्तीशी निष्ठा ठेवून काही उपयोगाचं नाही आहे. म्हणजे आता आपण हे प्रशिक्षण आपण घेत आहोत, तर इथं व्यक्ती महत्वाचा नाही आहे. डॉक्टर बाबासाहेबांना सुद्धा तिथं व्यक्ती महत्वाचा नव्हता. तथागत गौतम बुद्धांना सुद्धा त्यांच्या शेवटच्या क्षणी ते म्हटले की बाबा उत्तराधिकारी कोण आहे, तर व्यक्ती उत्तराधिकारी नाही आहे. तर तिथं तो धम्म त्यांनी जे सांगितले, धम्माची तत्व, तीच उत्तराधिकारी त्यांनी सांगितलेली आहेत. बाबासाहेबांनी सुद्धा संविधान जे लिहिलेलं आहे, त्या संविधानातील तत्व, त्यातल्या तरतुदी यांच्याशी एकनिष्ठता ठेवायला त्यांनी सांगितलंय, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी म्हणून. तर ह्या संस्थेमध्ये सुद्धा आणि बुद्धिस्ट सेमिनरी मध्ये सुद्धा व्यक्तिनिष्ठता नसून जी लिखित स्वरूपात जी तत्व, ध्येय उद्दिष्ट, घटना दिलेली आहे, तर तुमची आमची एकनिष्ठता त्या तत्वांशी असली पाहिजे, त्या घटनेशी असली पाहिजे. आपण ती बुद्धा आणि धम्मा याचा अभ्यास का करतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन किंवा चष्मा का पाहतोय? कारण आपली कटिबद्धता जी आहे ती बाबासाहेबांच्या त्या दृष्टिकोनाशी असली पाहिजे, आपली ती कटिबद्धता. ओके. तर संस्थेबद्दल सांगायचं झालं तर संस्थेच्या घटनेबद्दल कटिबद्धता असली पाहिजे. मग तिथं संस्थेमध्ये कोणी काय येऊ द्या, त्याला त्या घटनेप्रमाणे काम करण्यासाठी तो बांधील राहतो आणि त्याला बांधील राहावं लागतं. तिथं मग ते नेपोटिझम किंवा व्यक्तिपूजा असले प्रकार तिथं येत नाहीत. म्हणून समाजातील एक सुजान धम्मप्रचारक किंवा प्रशिक्षक जर आपण म्हणू, तर आपली सर्वांची एकनिष्ठता ही बाबासाहेबांनी दिलेल्या ध्येय उद्दिष्ट आणि घटनेप्रती असली पाहिजे, व्यक्तीप्रती नाही. हाच अर्थ होतो बाबासाहेबांच्या त्या वाक्याचा की प्रिन्सिपलला जर तुम्ही अबाईड राहिला तर तुम्हाला ते फ्रीडम येतं. आणि तिथं जर नियम जर असतील, म्हणजे एक व्यक्ती आला आणि त्यांनी नियम जर केले, तर मग तुमची तिथं मग हे होते, चोकिंग होतं तुमचं तिथे. ओके. तर इथं नियम नाही, तिथं प्रिन्सिपल आहेत.
तर तुमची आमची जी कटिबद्धता आहे ती प्रिन्सिपलशी असली पाहिजे, तिथं मोकळीक येते. आम्हाला सगळ्यांना ध्येय उद्दिष्ट घटना माहिती आहे, मग तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या पद्धतीने तुम्ही तिथं काम करू शकता, एवढी मोकळीक याच्यामध्ये येते. ओके, तर याच्यानंतर पुढच्या सेक्शन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धांचे काही उपदेश वेगवेगळ्या विषयांवरती ते उपदेश इथं सांगितलेले आहेत, की त्यांचे निब्बाणावरती त्यांचे उपदेश आहेत. उपदेश म्हणजे तिथे एक प्रवचन त्यांनी तिथं दिलं होतं, तर हे विषय त्यांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचा एक उपदेश एक इथे आलेला आहे, तो म्हणजे वज्जी सुत्ताचा उपदेश आलेला आहे. म्हणजे सोशिओ पॉलिटिकल सिस्टीम वरती तथागत गौतम बुद्धांनी जे मार्गदर्शन केलंय, तर वज्जी सुत्त म्हणून त्याचा उल्लेख आलेला आहे. आपलं एक स्वतंत्र सेशन हे वज्जी सुत्ताचा अभ्यास करण्यामध्ये आपण घेणार आहोत. ते अतिशय महत्वाचं ते सेशन आहे, कारण जर एखाद्या संघटनेला किंवा समाजाला जर एक सामूहिकरित्या जर बलशाली जर व्हायचं असेल, तर वज्जी सुत्तासाठी दिलेला एक सप्त अपरिहानीय धम्म असं त्याला म्हणतात, जे 7 सूत्र आहेत. तर ती 7 सूत्र जर आपण अवलंबली, त्याचं जर आपण त्या संघटनेमध्ये समाजामध्ये जर अवलंबन केलं, तर तो समाज कधीही पराभूत होऊ शकत नाही. तर यावरती मार्गदर्शन करणारं ते वज्जी सुत्त आहे. ते आपण स्वतंत्र सेशन मध्ये आपण ते घेणार आहोत. ओके, तर इथे आपण बुक 4 याच्यामधले हे महत्वाचे पॉइंट्स पाहिलेत. अजून एक महत्वाचा पॉइंट याच्यामध्ये शेवटचा राहतो, तो म्हणजे बुद्ध वचनं नेमकी कोणती हे ओळखण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 कसोट्या दिलेल्या आहेत. त्या 3 कसोट्या आम्हाला सर्वांना माहिती पाहिजेत की बुद्ध वचनं कोणती. अनेक ठिकाणी आपण प्रवचन ऐकत असतो, वाचत असतो, तर ते वाचत असताना, प्रवचन ऐकत असताना तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ज्या ओळखण्यासाठी बुद्ध वचन कोणतं बाबा हे ओळखण्यासाठी 3 कसोट्या दिल्यात. त्या 3 कसोट्या कायम तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. त्यातली पहिली कसोटी ते म्हणतात की तथागत गौतम बुद्धांबद्दल एक सांगता येतं, की बिनधास्तपणे सांगता येतं की लॉजिकल किंवा रॅशनल रॅशनलला मराठीत काय म्हणतात? रॅशनल, तार्किक, जे तर्कावर आधारित आहे, जे तर्कावर आधारित नाही, हा तर्काच्या कसोटीवर ते उतरू शकेल, तेच बुद्ध वचन असतं. ही पहिली कसोटी. ओके, म्हणजे जर जे रॅशनल नाही, ज्याला तर्काचा आधार नाही, त्याला बुद्ध वचन समजता येणार नाही. म्हणजे याचं एक उदाहरण जर द्यायचं जर झालं, तर बाबा एका व्यक्तीला 1000 हात असतात, असं अवलोकितेश्वर याची प्रतिमा आपण पाहतो. ओके, त्याचा अर्थ वेगळा सांगितला जातो त्या पद्धतीने, पण एका व्यक्तीला 1000 हात असू शकतात का, हे तर्कावरती तुम्ही सिद्ध करू शकता का? नाही करू शकत, है की नाही? म्हणजे एका व्यक्तीला 1000 हात असू शकतात असं तथागत गौतम बुद्ध सांगू शकणार नाहीत. म्हणजे ते तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं नाही. ओके, तर ही तर्काची जोड असली पाहिजे. ही पहिली कसोटी आहे की तथागत गौतम बुद्धांनी जे काही सांगितलेलं आहे ते तर्कावरती आधारित सांगितलंय. दुसरी कसोटी त्यांची अशी होती की ते म्हणतात की जे व्यक्तीच्या किंवा माणसांच्या हिताचं आहे, वेलफेअरशी संबंधित आहे, त्याच्या हिताशी संबंधित आहे, अशाच गोष्टींवरती तथागत गौतम बुद्धांनी बोललेलं आहे. जे व्यक्तीच्या हिताशी संबंधित नाही, त्याचा आणि बुद्धांचा किंवा धम्माचा काहीही संबंध नाही. उदाहरण कोणी देऊ शकेल का याच्यामध्ये? तुम्ही प्रवचनामध्ये धम्म वाचताना काही ऐकलं असेल?
जर कोणी प्रवचन देत असेल की बाबा ते धम्म सांगत असेल की हे बाबा व्यक्तीच्या हिताचं आहे का, व्यक्तीच्या वेलफेअरशी संबंधित आहे का, हिताशी संबंधित आहे का, जर ते हिताशी संबंधित असेल तर ते बुद्ध वचन आहे. पहिली कसोटी कोणती? तर्कावर आधारित असलं पाहिजे. आणि दुसरी कसोटी कोणती? ते व्यक्तीच्या हिताशी संबंधित असलं पाहिजे. ओके. म्हणजे इतर धर्मांमध्ये बऱ्याचशा काही अशा गोष्टी सांगितल्या जातात की ज्या व्यक्तीच्या हिताशी त्याचा काही संबंधच नसतो, त्याच्या दुःख दूर करण्याशी काही संबंधच नसतो, पण अशा गोष्टी सांगितल्या जातात. धम्मामध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात, प्रवचनामध्ये असतील, वाचनामध्ये तुमच्या इथं असतील, ज्याचा दुःख दूर करण्याशी काही संबंधच नसतो, पण चर्चा केली जाते त्याच्यावरती. तर त्याचा बुद्ध वचनांशी काहीही संबंध नाही. ही दुसरी कसोटी बाबासाहेब देतात. आणि तिसरी कसोटी बाबासाहेब सांगतात की तथागत गौतम बुद्धांचं म्हणजे बुद्ध वचन जी आहेत ती दोन ह्याच्यामध्ये विभागली जातात. तथागत गौतम बुद्ध ज्या विषयावरती ठाम होते, पूर्णतः त्याची त्यांना सखोल माहिती होती, तर त्या विषयावरती त्यांनी अतिशय ठामपणे मतं व्यक्त केलेली आहेत, कन्क्लुझिव्हली. आणि ज्या विषयांसंदर्भात त्यांना ठाम नाही आहेत ते, किंवा त्याच्यावरती त्यांनी टेंटेटिव्हली म्हणजे एक ढोबळ पद्धतीने मतं व्यक्त केलेली आहेत. ओके. तर असे विषय, अशा दोन विषयांचं कॅटेगरायझेशन त्यांनी केलेलं आहे. ओके. तर म्हणजे पृथ्वीचा उगम कसा झाला, ठीक आहे, तर ह्या उगमाच्या मुळाशी न जाता त्यांनी म्हटले की बाबा दुःखाचं काय कारण आहे त्याच्यावरती फोकस करा. उगम कसा झाला, काय झाला, त्याच्यापर्यंत कशाला पोहोचत आहात. तर दुःख काय आहे, याच्यामध्ये कसं काय निर्माण होतं याच्याविषयी ते ठाम होते, ते महत्वाचं होतं. त्यामुळे त्या विषयाबद्दल त्यांनी ते मांडलेलं आहे. उगाचच उगम कसा झाला हे पाहण्यासाठी ते तिथे गेलेले नाहीत, त्याच्यावरती ते चिंतन किंवा विवेचन करत बसलेले नाहीत. म्हणजे अशा तर दोन विषयांचं कॅटेगरायझेशन आपण पाहू शकतो. तर ह्या तीन कसोट्या अतिशय महत्वाच्या आहेत तथागतांचा धम्म जाणून घेण्यासाठी. पहिली कसोटी तर्कावरती आधारित, दुसरी कसोटी जे लोकांच्या हिताशी संबंधित आहे, आणि तिसरं ज्या गोष्टीवर ते ठाम आहेत, कन्क्लुझिव्हली त्यांनी त्याची मतं मांडलेली आहेत. ओके. ही तिसरी कसोटी आहे. तर इथं आपण बुक 4 कंप्लीट करतो आणि उद्या आपण पाहणार आहोत संघ म्हणजे काय, संघाचं अस्तित्व, धम्माशी तिसरं रत्न आहे ते संघ. तर संघ म्हणजे काय, बौद्ध भिक्खू संघ म्हणजे काय आहे, उपासकांचा संघ म्हणजे काय आहे, भिक्खूसाठी सांगितलेला धम्म आणि उपासकांसाठी सांगितलेला धम्म वेगवेगळे आहेत का एकच आहेत, आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघाबद्दल काय निर्देश दिले होते, तर हे आपण उद्याच्या चॅप्टरमध्ये, उद्याच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. तर हे बाबासाहेबांनी सांगितलेले महत्वाचे चष्मे हे तुम्ही कृपया लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून चष्मे जर आढळले तर ते तुम्ही जरूर शेअर करा. आजचं सेशन आपण इथेच थांबूया. सहभागी झाल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. उद्या महत्वाचं संघाबद्दलचं सेशन आहे, कारण अनेक गैरसमज आपल्या मनामध्ये असतात संघाबद्दल, भिक्खू संघाबद्दल, उपासक संघाबद्दल. तर ते गैरसमज उद्या बाबासाहेबांच्या या रेफरन्सद्वारे आपण दूर करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. बडगे सर. हो सर, बंद कर. ओके, थांबूया. थँक्यू.